नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मित्र कुणाल. आज आपल्या आलेला प्लॉट जो 25-26 आले हंगामासाठी आपण जो केलेला आहे त्या प्लॉटवर आपण आलेला आहे. तुम्ही बघू शकताय ग्रोथ वगैरे कशी त्याची झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय वाढ वगैरे एकदम झालेली आहे, कशी चांगली अशी. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्या आले पिकामध्ये जे स्टंप आहे, स्टंपला थोडं जास्त महत्व राहतं, स्टंपची जाडी वगैरे. तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने याची जाडी झालेली आहे. आज 50 दिवस आपल्या प्लॉटला झालेले आहेत व 50व्या दिवशी तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टंप बघू शकताय तुम्ही, एकदम मजबूत असं स्टंप. त्याचबरोबर फुटवे काय काय ठिकाणी 5 ते 7 आहेत, तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 5 50 दिवसामध्ये जवळपास 5 ते 6 फुटवे एका ठिकाणी निघालेले आहेत. तर आता आले पिकात सततचा पाऊस, उघडझाप, ऊन पडते, परत त्यानंतर पाऊस येतो, त्यामुळे आले पिकावर एक महत्वाचा विषय म्हणजे आता ओला करपा किंवा काळा करपेचा प्रादुर्भाव, जीवाणूजन्य करपेचा प्रादुर्भाव जरा जास्त राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काळजी घेऊन सुरुवातीलाच फवारणीचं नियोजन व्यवस्थित केले पाहिजे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ठेवलं, फुटवे बघू शकताय. ह्या पद्धतीनं हे जे तुम्ही पान बघू शकताय, ह्या पानाला मध्ये तुम्हाला हे जे पान दिसते, तर यामध्ये हा जो करपा आलेला आहे हा ओला करपा आहे. तर तुम्ही बघू शकता ओला करपा हा पानाच्या कडेपासून सुरुवात होतो किंवा पानाच्या कडेपासून सुरुवात होतो, त्यामुळे आपण त्याला कडा करपा किंवा ओला करपा असं म्हणतो. ओला करपा म्हणजे आपले पान तुम्हाला दिसते, पान आपल्याला दिसू शकतं बघा, ओलं झालेला आहे पूर्ण. तो जो करपाच्या ठिकाणी पडलेला आहे तो असं भिजलीसारखं जे पान दिसतं, तर त्याला आपण ओला करपा असं म्हणतो. तुम्ही बघू शकताय. तर त्यासाठी आपण सुरुवातीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. ओला करपा कव्हर होणं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी चांगले उत्कृष्ट पद्धतीचे बुरशीनाशक त्याचसोबत कीटकनाशक वापरून आपण त्याला नियंत्रणमध्ये आणायचं आहे. काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.